जालन्यामध्ये झालेल्या घटनेचा एकीकडे मराठा आंदोलक हे राज्य सरकारला जबाबदार धरतायत, तर मराठा समन्वयक अंकुश कदम यांनी आरोप केलेला आहे की शरद पवार यांच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही। मराठा समन्वयक अंकुश कदम यांनी असा आरोप केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षातर्फे आज नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं आंदोलन कशासाठी आहे सर। जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनावरती भ्याड हल्ला झालेला आहे आणि या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्ष या दोन्हींच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध दाखवला जात आहे, दर्शवला जात आहे। आणि हे आंदोलन फक्त निषेध दर्शवण्यापुरतं मर्यादित राहणार नाहीये। मराठा समाजाचा घात केलेला आहे आणि अशा प्रकारे जर का मराठा समाजाचा कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर आज आपण पाहतात अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे। ज्या पद्धतीनं या तुषार दोशी नावाचा पोलीस अधिकारी याने मगरुरी करून मराठा समाजाचा सातत्याने द्वेष करणारा हा अधिकारी आणि याने मराठा समाजाच्या आंदोलकांवरती हल्ला केलेला आहे, त्याला निलंबित करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन चालूच राहणार आहेत आणि त्याचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात असेल। गेले 30 वर्ष मराठा समाजाचा घात शरद पवारांनी केला, त्या शरद पवारांना आज मराठा या शब्दाची आठवण यायला लागली। खऱ्या अर्थानं निषेध तर या सर्वच राजकीय मंडळींचा केला पाहिजे आणि मराठा समाज या असलं हलकट राजकारण सहन करून घेणार नाही आणि जशास तसं उत्तर द्यायला मराठा समाज सक्षम आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई।